शक्ती अम्मा, पप्पा, घाबरू नका. आपण काय नाही करणार आहे तुम्हाला. आपण तोच शिव आहे, तुमचा शिव. अम्मा, तुमचा शिव. आपण काय नाही करणार आहे तुम्हाला. माफ करा आपल्याला. आपण जे काय केलं ते आपल्याला काहीच माहित नव्हतं. आपण जे काय केलं ते जाणून जाणून बुजून नाही केलं. आपण कसं काय केलं आपल्याला पण माहित नाही. आपल्याला माफ करा. अप्पा, अम्मा, तुम्हाला माहिती ना आपला तुमच्यावर किती जीव आहे. जे काय घडलं ते आपण कसं केलं आपल्यालाच माहित नाही. आपण तुमच्यावर शक्ती तुझ्यावर राहतो. चला आपण हे काय केलं. खूप खूप मोठं पाप घडलं आपला. खूप मोठं पाप. शिवा काय करतोयस? शिवा 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 हे बघ तू नको रडूस. तू शांत हो ना. नको रडू शिवा. शिवा तू काही केलं नाहीस. तू जे काही केलंस त्याचा ब्लेम तू स्वतःवर नको घेऊस. मला तू सगळं गिल्ट काढून टाक. मला सगळ्यांना माहितीये तू काहीच केलं नाहीयेस आणि तुझ्या हातून जे काही घडलं ना ते त्या राक्षसाने घडवून आणलं. बरोबर आहे शक्ती मॅडम. आपल्याला 100% गॅरंटी होती आपला भाऊ कधीच कोणाबरोबर असं नाही वागू शकत. हे बघ शिवा, तू स्वतःला दोषी ठरवू नकोस. हा, आमचा तुझ्यावर कसलाच राग नाहीये बघ. बरं असू दे सगळं. नको विचार करूस. शिवा मी तर तुला घरी लॉक करून आले होते. मग तू इथे कसा पोहोचलास? आणि नाना कुठे? शक्ती, आपण घराच्या बाहेर कसं पडलो, इथपर्यंत कसं आलो, आपल्याला काहीच आठवत नाही. आपण नानाला काही केलं तर नसेल ना शक्ती? नाही काय झालं नसेल. आपण जाऊन बघून येतो. आपण जाऊन शिवा, अरे नंदू वस्त्र तुम्ही जा शिवा सोबत. जा लवकर जा. देवी आदिशक्ती, तिकडे काही अघटित नको घडायला. बस मिळवलं मग. नाना सुकून बसू दे बघ. अप्पा अम्मा तुम्ही नका काळजी करू. नानांना काही होणार नाही. तसंच असू दे. शक्ती, तू त्या बाहुलीचं काय करणार आहेस? तू तिला नष्ट करणार होतीस ना? अप्पा मला आता तरी काहीच सुचत नाही. मला पुन्हा त्या साधू बाबांना जाऊन भेटलं पाहिजे. अम्मा माझी ती बॅग दे. शक्ती, जे काही करशील ते सांभाळू ना.
काळजीने बघा. आम्हाला खूप भीती वाटते ग. या चेटकोबा सोबतच्या युद्धात आपलाच विजय होणार आहे. मी आलेच. कशी मिळवून देणार तुम्ही ती बाहुली? आणि मुळात त्या चेटकोबाला शब्द देण्याची गरज काय होती तुम्हाला? मग काय आयुष्यभर शेळीसारखं जगायचं? अरे वाघ हे मी, वाघ. आणि तो चेटकोबा राक्षस आहे, राक्षस. कसला राक्षस? अहो तुम्ही तोंड कशी पडलात तर? ती बाहुली तुम्ही त्या चेटकोबाच्या हातात नाही आणून दिली तर मागच्या शिक्षा विसरलात का तुम्ही? आठवा त्याला, आठवा. आंब्याचं रोप आहे त्यात अडकलोय. तुझ्या आणि त्या मोहिनीच्या चुकांमुळे मला शिक्षा भोगावी लागते. काहीतरी कर, मला या अवस्थेतून बाहेर काढ. नेहमी टार्गेटवर फक्त तुम्ही असता हे विसरू नका. अजिबात विसरत नाहीये. मी प्रिन्स निखारगे आणि मी काय काय करू शकतो हे दाखवून द्यायचंय त्याला. काय दाखवून देणार आहात? काय दाखवून देणार आहात? कशी मिळवणार आहात तुम्ही ती बाहुली? आणि मुळात ना त्या शक्तीने ते बाहुली कुठे लपून ठेवले ना हे शोधावं लागणार आहे. लागेल शोध, सांगतायत. सगळा शोध लागेल. तू शांत हो ना. मी माझ्या माणसांना कामाला लावलंय, शोध लागेल. सरकार आत येऊ का? आये. कोण आहे हा? मी चोर. ए, चोर? तुम्ही चोराला कशाला बोलवलात? थंड घे, शांत राहा जरा. माझाच माणूस आहे तो. अबोल करो ना. तो आहे इथेच आहे. काय? अच्छा, बर बर ठीक आहे. काय काय खबर आहे? उद्या शक्ती बाहुली घेऊन मंदिरात जाणार आहे. तिच्या घरातून बाहुली चोरायची अजिबात गरज नाहीये. रस्त्यातच तिला गाठायचं आणि हो सरकार, ही असली काम आहे ना आपल्या डाव्या हाताचा मळ आहे. तुम्ही आपल्यावर सोडा. मग उभा कायस? निघ. हो बाकी सगळं करुणा सांगेल तुला. हो सरकार.